हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा फायनली आपल्या घरी आपल्या रानात सिंगल फ्यूज लाईट आलेली आहे। तर आता लाईटीची वाट बघायची गरज नाही, ह्या टायमाला आली त्या टायमाला गेली काहीच म्हणायची गरज नाही। आता 24 तास लाईट राहणार आहे आपल्या घरी। तर ज्यावेळेस लाईटीचा काय घोटाळा असन काय असन प्रॉब्लेम त्याच वेळेस लाईट जाणार आहे, अशी काय लाईट जाणार नाही। तर फायनली आपल्या रानात लाईट आली बघा, तुम्हाला मी सिंगल फेज लाईट दाखवलेलं। आली. हा सिंगल फ्यूज लाईट आली। आणि लाईट कधी आली? माझी ताईशा आल्यावर। इतक्या दिवस नाही आली स्वीटी, बघा रात्रीच आले। मी काही व्हिडिओ घेतला नव्हता ताई आल्यापासून, पण म्हणलं आता व्हिडिओ घ्यावा, लाईट आली ही पण सांगाव आणि माझं पिल्लू आलंय ते पण सांगाव। तर इथं तुमचं दाजी आणि ताई बसलेत गप्पा मारत। म्हणलं इतकी मोठी लाईट आली आहे, म्हणलं लाईटीची खुशखबरी आपल्या युट्यूब फॅमिलीला पण द्यावं, कारण आता अंधार राहणार नाही। बाहेर पण बल्ब लावलाय बघा, इथं चांगली मरकुरी लावायची म्हणजे मस्त असा फोकस उजीड पडन। आणि हा हा हाय ना, तिथं खांबावरतीच लावायला दिलं, मगाशी जोडायला आलती तेव्हा सांगितलं पण ते नाही म्हणले तसं लावता येत नाही। मग म्हणलं बाद झाली, घरात आली ना तेवढी पण काय थोडी नाही झाली। हा तर बघा स्वीटी माझी कालच आली या। काल वारं कावार पाऊस मापाच्या बाहेर होतं। पाऊस उघडल्यावरती नेमके स्वीटी आणि दाजी दोघ जण आली। आणि आल्यावरती विषय काय झाला, मला अडचण आहे ना, मग आल्यावरती लेकरावरनं तुकडा तर उतरून टाकायला पाहिजे ना। मग म्हणलं ह्याला त्याला बोलू सर तिचा बाप आहे म्हणलं तुकडा टाकते काय अडचण नाही। गाडी थांबली की पडदिशी म्हणलं गाडीतनं खाली उतरा, पायावर पाणी घ्या, घरातला तुकडा घ्या, तांब्या भरून घ्या, चुलीचं काळा लावा आणि लिकीवरनं तुकडा उतरून टाका। तर दाजींनी काल मस्त असा तुकडा उतरून टाकला बघा लिकीवरनं, आहे का नाही? आणि मण्या गोल्या। आणि आज आहे ना दिवसभर स्वीटी ना गावात होती बघा, गावात गेलते। आजी आजोबा चुलता चुलती बहिणी आहेत ही सगळ्यांची गाठ भेट घ्यायला। तर सगळ्यांची गाठ घेऊन आली, आज दिवसभर गावातच होती, मगाशी आली। मग काय केलं आज गावात दिवसभर? बोल चल। काय नाही, खेळ बसलो लेकरांबरोबर दोन बहिणीची 2 लेकरं, एक भावाचं। हा तुम्ही हा सगळ्यांबरोबर बसलो, जेवण केलं, झोपलो, हा परत फोटो हे काढलं, हा मिळाली राहतो। होय, तू सगळी थांबा थांबा म्हणत होती, थांबली नाही। करमत नाही मला पण नाही करमत का, जेवढं काम आहे कामापुरतं गेलं ना, नंतर नाही सवय लागली ना रानातली, त्याच्यामुळे गावात नाही करमत। हा मोंटिया लाईट आली आता आपल्यात। घेऊन आलोय आम्ही आता। 2-4 दिवस गावातच होता मोंटिया। तू आली की मग काय लय खुश झाला, मी गावात गेलते ना उड्या मारत होता। तर स्वीटी आली आता डिलिव्हरीसाठी। लाईटीचा प्रॉब्लेम तर मिटला, आता संडास बाथरूम बांधून घ्यायचंय। हळूहळू एवढ्या 2 महिन्यात बांधून घ्यायचं। बाहेर बसलो तरी किती गरम काल ही जांभळ जागेवर थांबत नव्हती, किती पळत होती ही झाड। आणि आज पान सुद्धा हालं नाही। ही बघा ही ज्वारीचं ठिकाण आणून ठेवलं इथं, उपणायचंय आम्हाला, कधी दुपारी काढलंय घराच्या बाहेर। हा दुपारपासून वाऱ्याची वाट बघतोय, थोडी झुळूक सुद्धा या नाही वाऱ्याची। काय थोडं सुद्धा नाही, बघ ना कसं एकदम जरा हे झालंय गेले। तर आता स्वीटी स्वयंपाक करायचा, इथं आणून ठेवलंय सगळं, गॅस हे करायचंय आता। गवारीची शेंग उद्या सुट्टी, उद्या काही गॅस नाही भेटत, परवा दिवशी सोमवारी भेटेल। ती भिजायला घालायचं ना ताई? घालू की आणले की। हा आता काय लाईट आहे? कधी पण तू म्हणली सकाळी घालायचं होते भिजायला, पण लाईटच नाही। बारीक कसं करायचं? लाईट यायची रातच्या 2 वाजता 3 फ्यूज, मग कसं काय? त्याच्यामुळे मग म्हणलं आता संध्याकाळी भाजावं आणि उद्या सकाळी वाटावं असा विचार केलता, पण जोडली। आज शनिवार आहे की नाही? शनिवार आज आहे ना शनिवार 25 एप्रिल आहे ना? 25 एप्रिल 2026 ला आपल्या रानात सिंगल फ्यूज लाईट आली। आम्ही जसं रानात राहायला आलो तसं पहिल्यांदा। किती वर्षात? 20 वर्षात। हा 20 वर्ष सिंगल फ्यूज आली।
पण ह्याच्या अगोदर होती 3 म्हणजे 2 दिवस सोडत होते. हा सोडत होते आधी, पण बंद करते. एवढ्या 7-8 महिन्यात 12 महिने झालं बंद होती लाईट. पण आता खांब टाकून गा अशी स्पेशल, ही ह्याच्यासाठी हा ना. स्पेशलच. टिपी जोडताना घेतलेलं तिथं. तुम्ही घेतली शूटिंग. हा. नाही नाही, प्रत्येक टायमाची घेतली ताई. कधी कधी काय करत हा म्हणजे आपल्याला राहते ना कधी घेतली ती. टायमिंग ही राहतो. हा सगळं राहतं. बरं माझा व्हिडिओ चालू आहे इथं बघा, ते नंतर बघा. नाही सांगते ना सगळे डीपी म्हणजे प्रत्येक DP शूटिंगची. आपल्या रानातच आहे ना. हा सगळी शूटिंग कधी स्पेशल डीपी बसून स्पेशल खांब टाकून लाईट पहिल्यांदा आली असं मी सांगते. आधी होती लाईट, पण अशी खांब. मी तुम्हाला बाहेरचं वातावरण सगळं दाखवते. गोल्या येतोय आणि तो तिथंच बसतोय. मागाशी तर कसा बसला आहे माहितीये का? हो की कट्टा आहे का नाही तिथं असा, हो की कट्ट्यावरती सगळं पूर्ण पाय इकडं अलीकडं 4 पण पाय सोलल्या तर पलीकडं बाहेर, आणि झोपलाय निवांत. सांगा हा म्हणे या रातभर दोघं पण तुझ्यापासून हालत नाही ती. पडते कसं मग तायशा झोपला. तसंच हा दकिया काय बोलतोय काय तुला ते काहीतरी काय म्हणतो? काहीतरी तुला बिस्किट पुढे आणलं तेवढं आण घरात ना. ते नाही आणायचं. चाललं काय लय उलट कसं झोपलं? अय, त्याला काय आहे का नाही? अरे काय जिमी पण अशी झोपते. तैर. काय रे ते बारके पोराण करते कसं. ए ए मनिया कसा पडलाय बघितलं का? इकडे पडलं इकडे. त्याला माहिती आहे ना सगळी आपलीच माणसं येत, विश्वासातली येत. मग भेट नाही दिवस. आणि तिकडे गोल्या सावध असतो. गोल्या नाही असं ह्याच्यासारखं बिंदास राहत. कसं झोपलंय बरं वाघ झोपल्यावर. वाघ झोपला या. होय ए गोलिया, उजीड झाला का नाही सगळं आपल्या घरी आता? होय हा झाला ना? उंदर बिंद्र तुला दिसते ना आता? होय चला तर मला घ्यायचं आता स्वयंपाक करून. हे बसल्या ती निवांत, आणि इकडं टीव्ही लावून ठेवला या घरात. कोण टीव्ही कोण बघतो या? होय चला मी बाहेर आता बाहेरचं वातावरण थोडंसं दाखवते. रोज तर तुम्ही बघताच इथं, पण आज हा लाईटीचं हे बघा संध्याकाळचं वातावरण. आता रात्रीचे किती वाजले तर 8:30 वाजलेत का? 8:15 का? हे बघा ती तसली चिलट किडा आली की व हे ना. आता इथं मरकुरी लावल्यावर लय भारी उजेड पडन बरं का. इकडं सगळा मरकुरी लावल्यावर लय भारी उजेड पडन. बैठलं का? अयो चांदणं थोडं सुद्धा नाही, एक सुद्धा चांदणी नाही. दिसती का? दिसती याच्यात पण दिसत नाही. नाहीच आहे तर कुठनं दिसायची? हा कांदा काटाय बसायचं. हे बघा ही ज्वारी बाहेर काढली आहे, उपनायची आहे या. हा तीच ना, 3 वर्षापूर्वीची ज्वारी आहे ती. किती? 3 वर्षापूर्वीची आहे का ना मोठ्या? चल चल मोठ्या, मोठ्या चल. हा मग पण ते आता आपल्याला ते नीट जोडाजोडी करावं लागणार तिकडे ठेवलंय ना. हा तसंच ठेवलंय. आजच जोडलंय ना, त्याच्यामुळे एकदम पक्क नाही जोडलेलं. म्हणजे तिथून दिलंय खांबावरनं पक्क जोडून, पण इथं खाली आपण नाही. आणि अजून ती काय म्हणते त्याला मीटर हे कोटेशन काय कोटेशन भरले कोटेशन भरल्यात, पण ती मीटर येतात ती. हा मीटर आल्यावर हा मीटर नाही अजून आला. मीटर आला की मग इथं ह्या जागेवरती सगळं फिट करून घ्यायचं. मग तिथं फ्यूजा पण तिथंच टाकायचे मीटरच्या पुढं का मीटरच्या अलीकडे टाकायच्या का पलीकडे टाकायच्या? टाकतात ते टाकणार जोडायचं आम्हाला करतात. बरं या कांद्याकडे चला. कांद्याकडे आता अंदाज दिवसाचं हा मग चालते काय. हा उजेड आहे म्हणूनच म्हणते की कुठवर दिसतं या. हे बघा स्पष्ट दिसतं या. एवढा डिवगोरा आता काढून घ्यायचा सगळा चालतंय राहिलेला. चालतंय की हा तिकडे वस्तूची लाईट दिसायला लागली. हा मग दिसणारच की सगळीकडे आता चकाचकच दिसणार की. मरकुरी लागली जास्त उजेड हा काल ही फांदी तुटली आव वारच तेवढं वाऱ्याने. हे पत्र असं ठेवल्यात आलं कोण तर नाही पाय पडायचा. इथं दाजी बसलं होतं आणि इथं मी बसली होती. लाईट जोडायला आली हाय असे उठून गेलो. सगळं दिसतं. या का ही फांदी आहे ना ही तुटली वरनच.
हे तर लोंब ती एकदम पक्की तुटली नाही हा पिचकली म्हणजे बरीच पिचकली ती किती टक्के पिचकली माहितीये का वरनं ती तोडून काढायला हा जवळजवळ 80-90% पिचकली या जाऊ दे हिरवी आहे तर राहू दे हा हिरवी हाय तर राहून द्यायची व पण ही इथं जाता येता ही डोक्याला लागणार आहे ना इथूनच इकडं कांदा आपण इथून जाणार येणार फळं गच भरलंय हे काय थोडं भरलंय वय पाटी 2 पाट्या जांभळं निघते ह्यालाच इतकं भरलं या कस काय दिसतंय घर होय दिसतंय का तिथनं चकाचकच दिसतंय का नाही लाईटीसाठी लय तकलीफ घ्यावं लागली जरा थोडीशी असं द्या आले ना आली पण ती लेट झाली पण तरी असू द्या तिथं काय झालं दिसते आता हे. हा उजेडात ना दिसतंय रात्री लय पळत होत रात्रीला हालत जा एका जागेवर नव्हतं नव्हतं हे असं काय झालंय ह्याला काही असंच असतं काय ते तसंच असतं ते लांबनं लय वेगळंच दिसतंय हे ना यातलं. खरबुड हा, ना हा. त्याला तसंच असतं मऊ नसते चालेल लांबनं वेगळंच दिसतंय हा खरबुड ना बघा चकाचक सगळीकडे उजेड पडलाय का नाही चला आता कवरती उजेड दाखवते चला काय नाही बस करते आता उजेड दाखवायचा इथंच खांब इथंच घर इथंच तशा लोळायला लागले आपलं काय नाही चला काय नाही आता व्हिडिओला करते इथं चेंड म्हणलं आली आपल्या इथं लाईट आणि स्वीटी आल्यापासून मी पण व्हिडिओ घेतला नव्हता तर घ्यावा म्हणलं व्हिडिओ आणि सांगावं तुम्हाला कारण दिवसा व्हिडिओ घेऊन आणि ही लाईट दाखवून काय उपयोग झाला नसता आता कसं अंधारचं बरोबर सगळं दिसतंय ना चकाचक त्याच्यामुळे ना आताच आली लाईट आहे का नाही चला करते व्हिडिओला इथं चेंड आता बाय बाय कसं वाटतंय रानातलं आमच्या वातावरण नक्की सांगा कमेंट करून आहे का नाही